हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्किल्स। आज आपण आपल्या या सेशनमध्ये येणाऱ्या BMC SE आणि JEE म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी सब इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरची भरती अपकमिंग काळात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये एक्सपेक्टेड आहे, त्याचं 10 तारखेला 10 जुलैला हँडआउट रिलीज होणार आहे असं आपल्याला माहिती मिळालेली आहे। हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल ही इन्फॉर्मेशन। त्याचबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत की जी BMC SE आणि JEEचा जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे त्याची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय, कारण की येणाऱ्या या काळामध्ये ज्या आता बोलल्या जाणाऱ्या 1200 पोस्टबद्दल आपल्याकडे किती SE आणि JEEच्या पोस्ट आहेत, किती विद्यार्थी यासाठी एलिजिबल राहणार आहेत की नाही राहणार, या सर्वांची मी माहिती आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत। सोबतच मी तुम्हाला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी, डिटेल सिलेबस आणि एक्झामिनेशन पॅटर्न हा तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहोत। अत्यंत महत्त्वाचं सेशन राहणार आहे। त्याआधी मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की तुम्हाला याआधीचा आपला ट्रॅक रेकॉर्ड माहिती आहे की आपण बरेच सगळे सिलेक्शन्स BMC SE आणि JEE या पोस्टसाठी दिलेले आहेत। म्हणूनच जर तुम्ही मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर ॲस्पिरंट्स असाल तर या सेशनला व्यवस्थितरित्या तुम्हाला पाहायचं आहे। ठीक आहे, तर सेशनला सुरू करूया आपण। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही BMC SE आणि JEE साठी टार्गेट करत आहात तर आपल्याकडे कंप्लीट एक डेडिकेटेड कोर्स SE आणि JEE साठी आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल आणि सोबतच काही एन्क्वायरी असेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप सुद्धा करून विचारू शकता। तर सर्वप्रथम आपण BMCचा एक्झामिनेशन पॅटर्न पाहूया। तर हा प्रिव्हियसली एक्झामिनेशन पॅटर्न आहे। मी तुम्हाला सांगतोय जे आपल्याकडे आतापर्यंतच्या एक्झाम्स झाल्या त्याच्यामध्ये मोस्ट कमी अशा रेअर केसेसमध्ये होतं की एक्झामिनेशन पॅटर्न चेंज होतो। इथे मी प्रिव्हियस यासाठी म्हणून मेन्शन केलेलं आहे की आता 2024चा ऑफिशियल हँडआउट यायचा आहे। जेव्हा आपल्याकडे ऑफिशियल हँडआउट येईल त्यानुसार जर तुमचा इनकेस काही चेंजेस असतील तर ते मी तुम्हाला कळवेल, पण मात्र मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तो जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे हा कॅरी फॉरवर्ड होतो, तो सेमच राहतो। ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आता त्या एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये एक सिंगल एक्झामिनेशन होतं, ठीक आहे, एक सिंगल एक्झामिनेशन होते आणि त्याच्यानंतर डायरेक्टली सिलेक्शन असतं। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा जनरल नॉलेज अँड इंटलेक्च्युअल ॲबिलिटी यामध्ये 20 and 20 क्वेश्चन्स असतात। ठीक आहे, तर इंटलेक्च्युअल ॲबिलिटीमध्ये काय करतात ते, ठीक आहे, याच्यामध्ये रिझनिंग आणि कॉन्ट्स दोन्ही कंबाईन करून टाकतात। आणि जनरल नॉलेजमध्ये जनरल जो स्टॅटिक GK असतो महाराष्ट्राचा किंवा बेसिक GK असतो इंडिया GK ते सुद्धा ते विचारू शकतात। याच्यामध्ये डिफाईन्ड क्वेश्चन राहत नाही, म्हणजे हा एक अराउंड आपला 40% जो सिलेबस आहे हा नॉन टेक्निकलवरती डिपेंडेंट आहे आणि जो रिमेनिंग 60 क्वेश्चन आहे हा असतो टेक्निकल नॉलेज। आता ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगतोय बघा, BMC SE आणि JEE ही कंबाईंड मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल रिक्रुटमेंट येते। ठीक आहे, लक्षात आलं, ही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल रिक्रुटमेंट येते। म्हणजेच काय, याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचा पण सिलेबस असेल आणि मेकॅनिकलचा सुद्धा सिलेबस राहतो। हे मी नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय, जे विद्यार्थी आधीपासूनच या एक्झामिनेशनसाठी अँटिसिपेट करत होते, जे वाट पाहत होते, त्यांना या सिलेबसबद्दल माहिती असेल मी असं कन्सिडर करतो, पण ज्या विद्यार्थ्यांना नाही माहिती मी त्यांच्यासाठी म्हणून सांगतोय की जर तुम्ही BMC SE सब इंजिनियर म्हणा किंवा ज्युनियर इंजिनियर यासाठी तयारी करत आहात, जर तुम्ही इलेक्ट्रिकलपासून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला मेकॅनिकलचं सुद्धा स्टडी करावं लागेल आणि जर तुम्ही मेकॅनिकलचे स्टुडंट्स आहात तर तुम्हाला इलेक्ट्रिकलचं सुद्धा स्टडी करावं लागेल आणि तो कंबाईंड मिळून हा एक 60 क्वेश्चन येतात। याच्यामध्ये असं डिफाईन राहत नाही की 30 क्वेश्चन येतील, कधी काय 35, 25, 25, 30 असे क्वेश्चन्स येऊ शकतात, म्हणजे 30 इलेक्ट्रिकलचे 30 मेकॅनिकलचे आणि वाईस वर्सा। ठीक आहे, तर हा असतो 60 क्वेश्चन्स आणि त्यासाठी 60 मार्क्स असतात। कंबाईंड तुम्हाला 1.5 आवर्स असतात, म्हणजे 90 मिनटं आणि जो टाईम आहे, जो मार्क्स आहे याला 100 मार्क्स आहे। ठीक आहे, हे याच पद्धतीने ऑफिशियल हँडआउटमध्ये दिलेलं होतं आणि यामध्ये मेन्शन केलेलं आहे एव्हरी टेस्ट इट शुड बी कंडक्टेड ऑन इन इंग्लिश इटसेल्फ। सर्व चाचण्या इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील। ठीक आहे, हे सगळं मेन्शन केलं होतं आधी, जर इनकेस काही अपडेट असेल तर तुम्हाला कळवेलच। ठीक आहे, आणि प्रत्येक रॉंग आन्सरसाठी 1/4 निगेटिव्ह असतो। हा तर झाला आपला एक्झामिनेशन पॅटर्न। आजचा सेशन घेण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय, मी तुम्हाला सिलेबससोबत, कारण की बघा आज आपण सुरुवात करतो आणि येणाऱ्या जर 4 महिन्यामध्ये आपल्याला हे वाटते की याच्याबद्दल आपल्याकडे रिक्रुटमेंट येईल आणि याच्यानंतर एक्झाम होईल, तर या 4 महिन्यामध्ये कुठले टॉपिक्स प्रिपेअर करायचे, बिईंग अन इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड बिईंग अन मेकॅनिकल इंजिनियर यासाठी म्हणून मी महत्त्वाची तुम्हाला माहिती सांगतोय। ठीक आहे, तर बघा सिलेबससाठी 2 पोस्ट आहे। सर्वप्रथम आपण ज्युनियर इंजिनियरसाठी सिलेबस पाहणार आहोत। आता बघा काही पोर्शन या सिलेबसमधलं तुम्हाला हायलाइटेड दिसतोय येलो पोर्शनमध्ये, बरोबर आहे, हा हायलाईट केलेला पोर्शन आहे आणि काही पोर्शन हा हायलाईट केलेला नाही आहे। ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय की जो ज्युनियर इंजिनियरचा सिलेबस आहे आणि सब इंजिनियरचा सिलेबस आहे, हे जे पॉईंट्स हायलाईट केलेले आहेत ते काय आहेत, ते आहेत कॉमन, लक्षात ठेवा। ठीक आहे, हे जे टॉपिक्स आहेत हे आहेत कॉमन, समजायला आलं। म्हणजेच काय, जर तुम्ही JEEसाठी तयारी करत असाल ज्याला डिप्लोमा एलिजिबिलिटी असते, ठीक आहे, आणि जर तुम्ही सब इंजिनियरसाठी तयारी करत असाल, ठीक आहे, दोन्ही किंवा कंबाईंड, एखादा विद्यार्थी आहे तो नुसता डिप्लोमा थ्रू करतोय किंवा एक विद्यार्थी आहे तो डिप्लोमा, ठीक आहे, प्लस डिग्री
दोन्ही झालेले असताना हे रिक्रुटमेंटसाठी तयारी करते. तर हा जो हायलाईट केलेला पोर्शन आहे, जसं त्यामध्ये इलेक्ट्रिकल फंडामेंटल आहे, हा SE आणि JEE कंबाईंड आहे. ठीक आहे, पण मात्र जे बेसिक्स ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी जो आहे हा फक्त JEE आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, समजायला आलं. अशा पद्धतीने मी तुम्हाला बायफर्केटेड करून सिलेबस सांगतोय, जेणेकरून काय होईल की जर तुम्ही दोन्ही एक्झामला टार्गेट करत आहात तर तुम्हाला क्लिअरली समजायला येईल की कुठले टॉपिक आपल्याला SE करायचे आहेत आणि कुठले टॉपिक आपल्याला JEE तयार करायचे आहेत. समजायला आलं. म्हणजे JEE काय राहील, इलेक्ट्रिकल फंडामेंटल तर राहील, पण बेसिक्स ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट, एनर्जी कन्झर्वेशन मेथडसुद्धा राहील. आणि हा जो बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल आहे SE सुद्धा कॉमन राहील. त्यानंतर येतं पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. यामध्ये सबस्टेशन अँड रिसिव्हिंग स्टेशन, अर्थिंग सबस्टेशन, बस बार, CTPT, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन, रिले न्यूमेरिकल, डिजिटल सर्किट ब्रेकर असतात. ठीक आहे, ऑनलोड आयसोलेटर, ऑफलोड आयसोलेटर, सर्ज अरेस्टर, IS3043 आणि नंतर सिंगल लाईन डायग्राम, कंट्रोल सर्किट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन टॉपिकमध्ये वाचायचे असतात. नंतर येतं आपल्याकडे इन्सुलेटिंग मटेरियल, हा एक टॉपिक आहे. इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे, मेजरमेंट अँड कंट्रोल, हे सगळे टॉपिक्स जे आहेत ना तुम्हाला या आजच्या ज्युनियर इंजिनिअरसाठी तयारी करायचे आहेत. सोबतच काय येतात आपल्याला इलेक्ट्रिकल मोटर, त्याच्यामध्ये इंडक्शन मोटर डॉमिनेटिंग आहे, यामध्ये मेन्शन केलेलं आहे. केबल्स अँड वायर येतं. स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, त्यामध्ये IEEE, ICN, ESSA, फॅक्टरी ॲक्ट वगैरे सुद्धा ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड होतं. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इल्युमिनेशन अत्यंत महत्त्वाचा, मागच्या वेळी सुद्धा प्रश्न आलेला या टॉपिकवरनं. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, व्हेरी इम्पॉर्टंट, बॅटरीज अँड UPS आणि इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन, हे टॉपिक्स आहेत आपल्याकडे इलेक्ट्रिकलचे. तर आता बघा तुम्ही ऑलमोस्ट जे टॉपिक्स आहेत, ठीक आहे, हे SE सुद्धा कॉमन आहे. या नेक्स्ट पेजवरती जे तुम्हाला सिलेबस दिसत आहे हे तर ऑलमोस्ट कॉमन आहे, फक्त काही टॉपिक सोडले तर. ठीक आहे, हे SE कॉमन आहे. ओके, त्याच्यानंतर काय येतं, प्रोव्हिजन ऑफ नॅशनल बिल्डिंग कोड्स इन बिल्डिंग सर्व्हिसेस अँड व्हेंटिलेशन, कॉन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, ठीक आहे, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, PLC कॉन्सेप्ट, SCADA, ऑटोमेशन, नेटवर्क डिझाईन, डेटा ट्रान्समिशन आणि इतरही जे टॉपिक्स असतात. आता बघा हे काही टॉपिक्स आहेत, लॅन वॅन टेक्नॉलॉजी, यावरती सुद्धा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येऊ शकतात आणि कॉन्सेप्ट सुद्धा तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा सगळा सिलेबस कुठल्या एक्झामसाठी येतो, हा येतो आपल्याकडे ज्युनियर इंजिनियर. बाय द एंड ऑफ दिस सेशन मी तुम्हाला सांगेल कुठले टॉपिक्स तुम्हाला SE ॲडिशनली आणि JEE ॲडिशनली हे तयार करायचे आहेत. ठीक आहे, समजायला हा होता कम्प्लीट टेक्निकल सिलेबस फॉर द ज्युनियर इंजिनियर. याबद्दल आपण पूर्ण 1 by 1 जे टॉपिक्स आहेत त्या कोर्समध्ये घेतलेले आहेतच. ठीक आहे, सोबत तुम्हाला ॲडिशनल कुठले रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. ठीक आहे, सोबत येतात. आता बघा हा फक्त इलेक्ट्रिकलचा सिलेबस आहे, मेकॅनिकलचा सुद्धा तुम्हाला करावा लागेल, इलेक्ट्रिकल इंजिनियरला आणि मेकॅनिकल इंजिनियरला दोघांना सुद्धा. ठीक आहे, कंबाईंड पोस्ट येते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हा आहे सिलेबस सब इंजिनियरसाठी. हे जे हायलाइटेड पोर्शन आहे म्हणजे ऑलमोस्ट जो सिलेबस आहे तुमचा, ठीक आहे, हा JEEचाच कॉमन झालेला आहे. फक्त स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये ऑइल फिल्ट्रेशन, डायलेक्ट्रिक टेस्टिंग, इन्सुलेशन रेसिस्टन्स टेस्टिंग, कंप्लायन्स विथ इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर, हे सगळे टॉपिक्स नाही का, हा एक ॲडिशनल टॉपिक यामध्ये म्हटलेला आहे. बाकी कॉमन सिलेबस आहे, आपण मी ऑलरेडी तुम्हाला रीड आउट करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर होतं, म्हणजे तुम्हाला कॉमनच प्रिपरेशन करायची आहे सोबतच. नंतर येतं पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट अँड एनर्जी कन्झर्वेशन मेथड. ठीक आहे, हा जो आहे हा सुद्धा कॉमन झालेला आहे, पण मात्र SE ऑडिट, सोलर एनर्जी कलेक्टर्स, एरिया कॅल्क्युलेशन, विन एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2006, BE इनिशिएटिव्ह, स्टार रेटिंग जे असतात ना डिफरंट इलेक्ट्रिकल इक्विपमेंटचे, हा तर डेफिनेट पॉईंट आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. स्टार रेटिंग आजकाल भरपूर क्वेश्चन पाहायला मिळतात आहे. नंतर इथं फायर इफेक्टिव्ह ॲपरेटस अँड सिस्टम्स, त्याचे बेसिक्स यावरती क्वेश्चन येईल. आणि जे बाकी आपल्याकडे टॉपिक्स दिलेले आहे हे कॉमन आहेत आपल्याला SE आणि JEEला. ठीक आहे, जसं की लॉजिक गेट झालं, ठीक आहे, PLC, SCADA कॉन्सेप्ट, ठीक आहे, डेटा ट्रान्समिशन. ठीक आहे, याच्यामध्ये ॲडिशनल टॉपिक येतो आपल्याकडे डेटाबेस आणि वेअरहाऊसिंग. ओके, बाकी सोबत इंटरनेट हे सगळे छोटे टॉपिक असतात. महत्त्वाचं जो टॉपिक आपल्याकडे मोटर, मशीन, पॉवर सिस्टीम, हे खूप डॉमिनेट टॉपिक आहे. आता बघा 60 क्वेश्चन आहेत, तर 60 क्वेश्चनमध्ये त्यांना मेकॅनिकल सुद्धा कव्हर करायचे आणि इलेक्ट्रिकल सुद्धा कव्हर करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच प्रकारे तुम्हाला प्रिपरेशन करावी लागेल. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण आपल्याकडे डेडिकेटेड व्हॉट्सॲप ग्रुप आहे BMCचा, तुम्हाला माहिती आहे, तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी मी डिस्कस करत असतो. ठीक आहे, ह्या सगळ्या होत्या गोष्टी आपल्याकडे SE आणि JEEच्या सिलेबसचा. आता बघा एक याच्यानंतर येतो मेकॅनिकलचा सिलेबस, मी तुम्हाला तो सांगतोय. ठीक आहे, त्याच्या आधी आता बघा इलेक्ट्रिकलच्या सिलेबससाठी इथे मी काही पॉईंट मेन्शन केलेले आहे. ॲडिशनल टॉपिक टू स्टडी ओव्हर द SE सिलेबस फॉर JEE एक्झाम. ठीक आहे, जर तुम्ही SEची प्रिपरेशन तयारी केलेली आहे, SEची टॉपिकचा सिलेबस तुम्ही पूर्ण रीड आउट केलेला आहे, आता तुम्हाला JEE एक्झामसाठी कुठले टॉपिक ॲडिशनल करावे लागेल ते हे आहेत. म्हणजे स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, ऑडिट अँड सोलर एनर्जी कलेक्टर, फायर फायटिंग ॲपरेटस बेसिक्स, हे टॉपिक तुम्हाला JEE एक्झामसाठी ॲडिशनली करावे लागेल ओव्हर टू SE. आणि जर तुम्ही JEEचा तयार केलेला आहे, JEE सिलेबस पूर्ण तयार केलेला, तर कुठले टॉपिक एक्स्ट्रा हे SEसाठी
ठीक आहे. ते म्हणजे बेसिक्स ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल सिस्टीम, मेजरमेंट अँड कंट्रोल, फॅक्टरी ॲक्ट, अॅनालॉग सर्किट, काउंटर ॲडर, फ्लिप फ्लॉप अँड टाईप्स अँड कॉन्सेप्ट ऑफ नॅनो PLC. हे झाले दोन्ही महत्त्वाचे कन्क्लुजन्स. समजायला आलं? तुमच्यासाठी सोपं एकदम रेडी टू ईट कॉन्टेंट मी तुम्हाला क्रिएट करून ठेवतो आहे. प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला स्पून फीड करतो जेणेकरून तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने तुमची तयारी सुरुवात होईल. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे या गोष्टी. ओके, तर आता याचसोबत काय मेकॅनिकलचा सुद्धा सिलेबस असतो. आता इथे मी ज्युनियर इंजिनिअरचा सिलेबस मेन्शन केलेला आहे. हा जो इथे एन्व्हायरमेंटल स्टडीज इथे हायलाईट केलेला आहे हा एक एक्स्ट्रा पॉईंट असतो. ठीक आहे, हा जो आहे एक्स्ट्रा पॉईंट आहे आपल्याकडे याला SCला. ठीक आहे, लक्षात ठेवा सब इंजिनिअरसाठी. त्यामध्ये काय येतं बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, थिअरी ऑफ मशीन, मशीन डिझाईन अँड कॉन्सेप्ट, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, फ्लुइड मेकॅनिक्स. त्याच्यानंतर खूप इम्पॉर्टंट टॉपिक HVAC रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, ज्यामध्ये थर्मल इंजिनिअरिंगचे टॉपिक्स येतात. IC इंजिन झाला, मॅन्युफॅक्चरिंग, प्लांट अँड कंट्रोल, पार्ट्स ऑफ व्हेकल, कॉन्सेप्ट ऑफ SI अँड CI इंजिन, एफिशियन्सी. ठीक आहे, हे सगळे टॉपिक झाले आपल्या ज्युनियर इंजिनिअरच्या एक्झामिनेशनसाठी, ज्यामध्ये मेकॅनिकलचे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. आता कुठले सिलेबस जे आहे, कुठले टॉपिक जे आहेत, ठीक आहे, ॲडिशनल मेकॅनिकल टॉपिक जे आपल्याला स्टडी करायचे ओव्हर द JEE सिलेबस फॉर द AC एक्झाम. म्हणजे JEEची तयारी करत असताना ACसाठी तुम्हाला अजून कुठले टॉपिक प्रिपेअर करावे लागतील. ठीक आहे, कंबाईंड जर देत असाल तर हे आहेत 4, हे 3 टॉपिक आहेत. ठीक आहे, म्हणजे JEEचा सिलेबस झाला आहे तुमचा मेकॅनिकलचा, पण तुम्हाला ACसाठी सुद्धा टॉपिक्स तयारी करायचे, तर हे टॉपिक्स आपल्याला फक्त एक्सेप्शनली तयार करायचे. म्हणजे कुठला ट्रान्समिशन, गिअर ड्राईव्ह डिझाईन अँड ॲनालिसिस, 4 व्हील वर्सेस 2 व्हील ड्राईव्ह, रिसेंट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल. तर हा प्रिव्हियसली दिलेला सिलेबस होता. याआधी ज्या काही एक्झामिनेशन झाल्या 2-3 म्हणजे ज्या रिसेंट एक्झामिनेशनच्या गोष्ट करते त्यामधून या टॉपिकवरनं सगळे क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात आले. ठीक आहे, याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. त्यावरती मी तुम्हाला टेलिग्रामला याची PDF जी आहे कंबाईंड तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. सोबतच मी तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला या कोर्ससाठी या एनरोल करायचे असेल तर तुम्ही या WhatsApp नंबरवरती तुमचं डिटेल्स सगळे पाठवू शकता किंवा ॲप्लिकेशनला डाउनलोड करून. यासाठी मी तुम्हाला आजच्या डेटला मी एक कुपन देतो आहे, फार कमी काळासाठी आहे. जर तुम्ही हे कुपन कुठेच मेन्शन केलेले पाहणार नाही, मी आजच्यासाठी म्हणून सांगतोय. बघा, कुपन कोड आहे BMC40. हा कुपन कोड लावा, तुम्हाला 40% तुम्हाला ॲडिशनल कुपन कोड प्रोव्हाइड करण्यात येईल. ठीक आहे, या कुपन कोडचा वापर करून तुम्ही ह्या कोर्सला जॉईन करा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून तुम्हाला जॉईन करता येईल. याचे काही फीचर्स म्हणजे काय की कंप्लीट आपण सिलेबस कव्हर करतो आहे, थिओरी पण घेतो आहे आणि MCQसुद्धा घेत आहे विथ कॉन्सेप्ट. ईबुकसुद्धा दिलेलं आहे तुम्हाला रिव्हिजनसाठी. मेमरी टेबल्स अँड चार्टसोबत मी हा कोर्स डेव्हलप केलेला आहे आणि डेडिकेटेड WhatsApp ग्रुप आहे. जे ॲस्पिरंट्स या कोर्सला जॉईन करतील त्यांच्यासाठी माझा स्पेशल WhatsApp ग्रुप आहे, मेंटरशिप ग्रुप, जो फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ज्याच्यावरती माझं लक्ष असतं. ठीक आहे, तर काही क्वेरी असेल तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करू शकता. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला दिलेली माहिती आणि दिलेला जो सिलेबस आहे तो क्लिअर असेल. याचा ऑफिशियल हँडआउट 10 जुलैला आल्यानंतर आपण अजून चर्चा करूया या गोष्टीबद्दल. तोपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कॅपिट्यूड्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा सो दॅट तुम्हाला टाइम टू टाइम इम्पॉर्टंट अपडेट मिळेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट गाईज. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन अपडेटमध्ये लवकरात लवकरच.